नमस्कार मंडळी. आज मी बनवत आहे शिरा. दर गुरुवारी आमच्याकडे काही ना काही गोडाचा पदार्थ हा असतोच. त्यानुसार मी आज बनवायला घेतलेला आहे शिरा. कधी गुलाबजाम असतात तर कधी जिलेबी असते. दर गुरुवारी नैवेद्य दाखवायचा म्हणून आम्ही काही ना काही गोड पदार्थ हा बनवत असतो. तर आज माझी इच्छा होती की जाड लापशी रव्याचा शिरा बनवावा किंवा खीर बनवावी. पण माझ्या मिस्टरांची इच्छा होती की मला ते लापशी रवा अजिबात आवडत नाही, त्यामुळे आपण बारीक रव्याचा शिरा बनवूया. तर म्हटलं ठीक आहे. तर त्यानुसार मी बारीक रव्याचा शिरा बनवायला घेतलेला आहे. तर मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वाटीच्या प्रमाणानुसार मी रवा घेतलेला आहे. 2 वाट्या मी रवा घेतलेला आहे. कढईमध्ये घालून तूप न घालता मी पहिले तसाच परतवून घेत आहे. कारण की तूप घातल्यावर लगेच तो जळायला लागतो किंवा व्यवस्थित खरपूस परतवला जात नाही, असं माझं म्हणणं आहे. त्यानुसार मी तसाच तो थोडासा परतवून घेत आहे. तर थोडासा लालसर झाल्यानंतर, सुक्काच लालसर झाल्यानंतर त्यामध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे. हे साजूक तूप आम्ही घरी बनवलेलं आहे. माझ्या अंदाजानुसार मी थोडेसे तूप घालून ते परतवून घेत आहे. आपण आपल्या अंदाजानुसार तुपाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकतात, रव्याचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता. आता आमचे नेहमीचे प्रमाण ठरलेले आहे, त्यानुसार मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी तूप जसे लागेल तसे घालणार आहे. रवा आणि तूप मिक्स करून ते परतवून घेत आहे. नॉनस्टिक कढई आहे, त्यामुळे खाली रवा असा करपला जात नाही, तरी पण मी सतत त्याला हलवत राहणार आहे. शिरा बनवायला मला माझ्या मावशीने शिकवलेले आहे. माझी मावशी खूप असा खमंग वास येणारा रुचकर प्रसादाचा शिरा बनवायची. तिच्या हाताची चव ही वेगळीच होती. तिच्या हाताची चव मला येऊ शकत नाही, पण मी तरीही माझा हा छोटासा प्रयत्न करत आहे. प्रसादाचा शिरा नाही, मी आपण सहज घरी खातो अशा पद्धतीने आपण रेग्युलर जसा करतो तसा शिरा बनवत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघत असाल की मी कंटिन्यू त्याला हलवत आहे, का तो खाली करपायला नको. मला जशी गरज पडेल तसं मी त्यामध्ये तूप हे ॲड करत आहे. बऱ्याच जणांची शिरा बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आपापल्या पद्धतीनुसार आपल्याला जसा जमेल आपण तसा बनवू शकतो. तरीही मी थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी डेली रुटीनमध्ये किंवा माझ्या नेहमीच्या जेवणामध्ये शिरा कसा बनवते. मला गरजेनुसार मी त्याच्यामध्ये तूप हे टाकत आहे. तुपाचे प्रमाण कमी जास्त करून आपल्याला जर सुक्का वाटत असेल तर त्यामध्ये आपण तूप हे घालत राहायचे. अशा प्रकारे हलवून मी त्याला पूर्ण असा तांबूस रंग येईपर्यंत आणि खमंग रव्याचा वास सुटेपर्यंत रवा हा परतवून घेत आहे. रवा परतल्यावर त्याचा असा खमंग सुगंध असा दरवळत असतो. तो वासावरूनच माणसाला भूक लागते तसं म्हणतात, तशी गंमत आहे. वासावरूनच खमंग वास आल्यावर माझा मुलगा लगेच येतो आणि मला विचारतो, मम्मी आज काय शिरा बनवतेस का? मी म्हटलं हो. आमच्या घरात शिरा हा प्रकार लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात. गोडाचे पदार्थ लहान मुलांना फार कमी आवडतात किंवा काहींना खूप जास्त आवडतात. पण गोडाच्या पदार्थांमध्ये माझ्या दोन्ही मुलांना शिरा हा आवडतो. बाकी बेकरी आयटम्सपेक्षा शिरा हा घरगुती बनवलेला माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी त्याला सतत ढवळून घेत आहे, परतवून घेत आहे. त्याला तांबूस रंग येईपर्यंत त्याला मी हलवून घेत आहे. थोडासा तांबूस रंग आपल्याला इथे दिसत आहे. आम्ही शिऱ्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकतो. वेलची पावडर आपण तर रेग्युलरली घालतोच. त्यानुसार मी शिऱ्यामध्ये आता हलवून तांबूस रंग येईपर्यंत तो खमंग वास सुटेपर्यंत त्याला परतवून घेतलेले आहे. शिऱ्यामध्ये मी दुधाचा वापर करत आहे. गरम केलेले दूध आहे ते मी आवश्यकतेनुसार त्यामध्ये घालून घेत आहे. दूध घालून झाल्यानंतर त्याला मी थोडंसं हलवून घेत आहे, एकजीव करून घेत आहे. काही जणं साखर ही आधीच घालतात, काही जणं दूध पाणी टाकल्यानंतर साखर घालतात. नुसतं दुधामध्ये शिरा केल्यानंतर तो जास्त फुलून येत नाही, म्हणून थोडासा पाण्याचा वापर हा करायलाच हवा. म्हणून त्यासाठी मी पाणी थोडंसं कोमट करून ठेवलेलं होतं आणि मी गरजेनुसार त्यामध्ये थोडेसे पाणीही टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी थोडेसे कोमट केलेले पाणी शिऱ्यामध्ये घालून घेत आहे आणि तो एकजीव करून मी पूर्ण त्याला हलवून घेणार आहे. एकजीव केल्यानंतर आपल्याला जरी असं वाटत असेल की आता तो शिरा पातळ झालेला आहे किंवा एकदमच खीरसारखा वाटत आहे, पण ते तसं नसतं. जेव्हा आपण झाकण ठेवून एक वाफ घेणार तेव्हा तो आपोआपच घट्ट होऊ लागतो. पाण्याची प्रमाण हे शोषल्या गेल्यानंतर रवा हा फुलतो आणि त्यानुसार मग तो घट्ट बनायला लागतो. मी वाटी मगाशीही तुम्हाला दाखवली होती, त्या वाटीच्या प्रमाणानुसार मी जसं 2 वाटी रवा घेतलेला आहे तर 2 वाटीला कमी अशी मी थोडीशी साखर घेतलेली आहे. कारण की खूपही गोड हा आपल्याला गिळत नाही, म्हणून मी मापाने मोजूनच साखर घेतलेली आहे. तुपाचं प्रमाण हे मी कमी जास्त केलेलं आहे, परंतु रवा आणि साखरेचं प्रमाण हे सेम ठेवलेलं आहे. थोडीशी कमी ही साखर मी त्यामध्ये घातलेली आहे. साखर घालूनही मी पूर्णपणे व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घेत आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला तो रवा हा झाकून ठेवावा लागणार आहे.
म्हणून मी पूर्णपणे मिक्स करून घेत आहे. एकजीव करून साखरही मिक्स करून मिसळून घेत आहे. साखरेला पाणी सुटल्यावर सुद्धा रवा हा फुलायला लागतो, म्हणून साखर, पाणी, दूध याचा वापर केल्यानंतर जरी तो आपल्याला पातळ दिसत असला तरीसुद्धा एक वाफ आल्यानंतर तो घट्ट होणार आहे. आता एवढे करून झाल्यानंतरही आपल्याला जर वाटले की अजून आपल्याला तूप कमी वाटत आहे किंवा दिसत नाही, तर आपण याच्यामध्ये तूप घालू शकतो. आता मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे. झाकण ठेवलेले आहे तोपर्यंत आपण दुसरे हे आपण ड्रायफ्रूट्सचे काम हे आपण करू शकतो. झाकण उघडून मी एकदा बघून घेत आहे की तो खाली लागत तर नाही आहे ना, तर नाही, खाली अजिबात लटकत नाही आहे. मी एकदा त्याला हलवून घेत आहे. हलवल्यानंतर तुपाचे प्रमाण जर कमी जास्त वाटले तर आपण त्यामध्ये अजून तूप हे घालू शकतो. आता तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे. वेलची पावडर करताना मी नेहमी वेलची भाजून घेत आहे आणि नंतर ते जायफळ टाकून कुटून घेऊन नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे आणि जशी आपल्याला लागेल तशी डबीमध्ये भरून ठेवली, म्हणजे वेळेनुसार गरजेनुसार आपल्याला कधीही वेलची लागली तर ती पटकन हाताशी येते आणि पटकन आपण तिचा वापर हा करू शकतो. आता मी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेत आहे. तोपर्यंत मी इथे काही बदाम घेतलेले आहे, काही काजू घेतलेले आहे. माझ्याकडे आता जे दुसरे ड्रायफ्रूट्स असतात, पिस्ता म्हणा किंवा मनुके असतात किंवा बारीक ते बेदाणे असतात, ते नव्हते. त्यामुळे माझ्याकडे काजू आणि बदाम हे दोघंच जिन्नस असल्यामुळे मी त्यांना उभे उभे असे कापून घेत आहे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात. काही जण बारीक कूट करून पण टाकतात की त्यांना चावला जात नाही किंवा दाताखाली आवडत नाही, ते बारीक कूट करून पण टाकू शकतात. पण आमच्याकडे सगळ्यांना असे ड्रायफ्रूट दिसले पाहिजे किंवा ते छान दिसायलाही डेकोरेटिव्ह दिसतात आणि खायलाही दाताखाली चांगले लागतात, म्हणून मी काजू बदाम नेहमी हे उभे उभे लांबसर कापूनच करते. काजू किसण्याची किसणी, बदाम किसण्याची किसणी, काजू किसण्याची किसणी पण असते, पण त्यामुळे ते फार पातळ फोडी पडतात, त्या मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी सुरीने हे काजू बदाम कापून घेतलेले आहे. आता मी तडका पॅनमध्ये साजूक तूप घातलेले आहे आणि कापून घेतलेले काजू आणि बदाम त्यामध्ये फ्राय करून घेत आहे. थोडेसे फ्राय केल्यावर त्याला एक चव वेगळीच असते. आपण तसेच जर नुसते टाकले तर त्याला एक वेगळी चव असते, पण फ्राय केल्यावर जो त्याच्यामध्ये बदामाचा आणि काजूला जो तुपाचा फ्लेवर येतो तो खूप छान लागतो, चविष्ट आणि रुचकर लागतात. म्हणून मी थोडेसे फ्राय करून घेत आहे, चमच्याने ढवळून घेत आहे. थोडेसे तांबूस रंग होईपर्यंत मी त्याला परतवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता असा सुंदर असा तांबूस कलर आलेला आहे. या इथेच मी गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि आता हे तयार झालेले मिश्रण आपण शिऱ्यामध्ये, जसं एखाद्या वरणाला आपण फोडणी देतो तशाप्रमाणे ही फोडणी ही शिऱ्यावर बसलेली आहे. सुंदर असं दिसत आहे काजू बदाम टाकल्यावर आपला शिरा. मग आता मी त्याला हलवून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे. एकजीव करून झाल्यानंतर ते तूपही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि काजू बदामही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार आहे. तुम्ही बघू शकता तूप आणि काजू बदाम आणि जो शिरा आहे तो दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि मस्त असा त्याचा सुवास पसरलेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते की असं दाणेदार असा शिरा झालेला आहे, मस्त मौशीर शिजलेला सुंदर असा दाणेदार रवाळ असा शिरा झालेला आहे. आता हा शिऱ्याचा नैवेद्य मी आमच्या इथे स्वामी समर्थांचे, आमच्या घरात सगळेजण सेवा करतात, तर त्यासाठी मी स्वामी समर्थांचा म्हणून वाटीमध्ये शिरा हा प्रसादासाठी काढून घेतलेला आहे. पण त्यावर तुळशीपत्र ठेवायला तुम्ही अजिबात विसरू नका. तुम्ही बघू शकता मी असं सुंदर असा वाटीमध्ये काढलेला आहे, त्यामध्ये छान ड्रायफ्रूट दिसत आहे आणि तुळशीपत्र आहे. तर आजचा शिरा कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास